तर मित्रांनो, तर बघा आता नवीन पोलीस भरती कधी निघणार 2026-27. तर पोलीस भरतीचं परिपत्रक हे आलेलं आहे मित्रांनो. पोलीस भरतीचा GR मध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आता तब्बल 21,000 पदं भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघा मी तुम्हाला परिपत्रक दाखवत आहे. तर बघा पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचं एक परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो. तारीख आहे 10 एप्रिल 2026. तर बघा या पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आज स्थापनेवरील पहिल्या दुसरा टप्पा झाला. तिसऱ्या टप्प्यातल्या जागा भरण्यात येणार मित्रांनो. तर बघा 2633 जागा पिंपरी चिंचवडला आतापर्यंत म्हणजे 3 टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहे. तर तिसरा टप्पा किती जागांचा असेल तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघा. तर त्या अगोदर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केलं मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा तब्बल जागा किती भरण्यात येणार पिंपरी चिंचवडला बघा. तर पिंपरी चिंचवड पोलीसला आता ज्या जागा आहे तर बघा एक शासन शुद्धीपत्रक आहे. तर बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयाने पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या स्थापनेवरील 2633 पदे भरण्यात येणार. आता या पदांना 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे 100% आपली जी जाहिरात आहे ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येईल मित्रांनो. या अंदाजावरून आपली जाहिरात ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येईल. तर बघा या जागांमध्ये कोणकोणती पदं आहे तर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई ह्या आपली पोलीस शिपाईची जागा आहे मित्रांनो. तर ह्या जागा किती असणार आहेत तर ते बघू आपण या निर्णयामध्ये. तर बघा आपल्या जागा किती असणार आहेत पोलीस शिपायाच्या. तर आपल्या पोलीस शिपायाच्या जागा असणार आहेत इथं तब्बल आपल्या पोलीस शिपायाच्या. आता बघा इथं आपल्या ज्या कामाच्या जागा आहे ह्या बाकीच्या आपल्या काही कामाच्या जागा नाही, पण आपल्या पोलीस शिपाई हा विषय आपल्या कामाचा आहे पोलीस शिपाई. तर बघा 320 जागा पोलीस शिपायाच्या भरल्या येणार आहे मित्रांनो. या भरतीमध्ये 2026-27च्या भरतीमध्ये 320 जागा ह्या पिंपरी चिंचवडला भरण्यात येणार. ही जाहिरात ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास येईल मित्रांनो. तर बघा आता नवीन काय बदल झाला GR मध्ये. तर GR मध्ये काय बदल झाला तर यावर्षी सुरुवातीला लेखी घेण्याचा अंदाज आहे. 2026-27च्या भरतीमध्ये सुरुवातीला लेखी घेण्याचा अंदाज आहे. तर बघा आता याच्यानंतर आणखी कुठल्या जागा आल्या तर बघा मुंबई 4 नवीन पोलीस ठाणे, मुंबईमध्ये 4 नवीन पोलीस ठाणे आणि 3 DCP विभाग. DCP झोन किती 3. आणि बघा आता नवीन अंदाजानुसार मुंबईला सध्या रिक्त किती आहे 1448 पदं हे मुंबईला रिक्त आहे. म्हणजे या 1448 मध्ये आणखी 2000 पदे वाढणार आहे मित्रांनो. 2000 पदे आणखी मुंबईला वाढणार आहे. हा गृह विभागाचा मोठा निर्णय आहे. तर बघा ह्या मोठ्या निर्णयामध्ये तब्बल 21,000 जागा भरल्या येणार आहे मित्रांनो. तब्बल 21,000. तर बघा कुठकुठे जागा भरल्या येणार आपल्याला. तर आणखी नवीन काय झालं तर बघा आणखी नवीन झालेलं आहे बघा लातूरला. बघा लातूर, धाराशिव, बीड, नांदेड या जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी एक राज्य राखीव पोलीस बल SRPF गट क्रमांक 21 हा तयार होणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 21 हा तयार होणार आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला जवळपास 700 ते 800 जागा पाहायला भेटणार आहे. या गटाला 700 ते 800 जागा पाहायला भेटणार आहे 2026-27च्या भरतीमध्ये. आणि बघा आणखी काय वाढ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये यावेळेस. तर यावेळेस वाढ झालेला आहे बघा एक लातूर SRPF आणि कोल्हापूर आयुक्तालय. कोल्हापूर आयुक्तालय. तर या कोल्हापूर आयुक्तालयासाठी किती जागा येणार आहे तर कोल्हापूर आयुक्तालयासाठी 3200+ जागा येणार आहे. म्हणजे 3200 जागा ह्या फक्त कोल्हापूर आयुक्तालयासाठी भरल्या येणार आहे मित्रांनो. आणि नवीन जे आयुक्तालय बनणार आहे तर ते बनणार आहे आपलं नांदेड आयुक्तालय. ते बनणार आहे आपलं नांदेड आयुक्तालय. नांदेड आयुक्तालय. तर बघा नांदेड आयुक्तालय सुद्धा 900 जागा भरण्यात येणार आहे. नांदेड आयुक्तालय सुद्धा 900+ जागा भरल्या येणार आहे 2026-27च्या भरतीमध्ये. 2026-27च्या भरतीमध्ये. तर बघा मित्रांनो आणखी काय नवीन वाढ होणार आहे तर मी तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ पोहोचवेल. तर त्या अगोदर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.